पुण्यातील हडपसर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। झपाट्याने वाढणारी वसाहत, अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत। त्यातच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे पार्किंगचा। हडपसर भाजीपाला मार्केट परिसरात पंचक्रोशीतून दररोज शेकडो महिला व नागरिक खरेदीसाठी येतात। मात्र पार्किंगसाठी अधिकृत जागा नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर पुलाखाली उभी करावी लागतात। परिणामी वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक पोलिसांकडून वाहने उचलली जातात। वाहनधारकांना 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो, ज्यामुळे आर्थिक भुर्दंडासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे। हडपसर भाजीपाला मार्केटमध्ये महापालिकेने बहुमजली वाहनतळ उभारावा अशी त्यांची आग्रही भूमिका आहे। महापालिका आयुक्त आणि महापौरांनी यासाठी तातडीने निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रश्न असा आहे की पुणे महापालिका याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? हडपसरमधील सर्व पक्षीय नगरसेवकांची भूमिका काय असणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हडपसरकरांचा वाहनतळ व वाहतूक कोंडीचा प्रश्न खरोखर सुटणार का? हडपसरकरांना आता उत्तराची प्रतीक्षा आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या आहे। ट्रॅफिक भरपूर होतंय आणि इथे लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। हे असताना इथे एकही कॉर्पोरेशनची मोठी पार्किंग नाही। आपण इथं जर पाहिलं तर इथं पार्किंगला मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे। ही जर जागा जर पार्किंग बहुमजली केली तर 100% इथे ट्रॅफिकची बऱ्यापैकी समस्या सुटेल आणि इथे मोठ्या प्रमाणात पार्किंगला जागा उपलब्ध होईल। लोक रोडवर जे गाड्या लावतात त्या गाड्या सुद्धा रोडवर लागणार नाही आणि ह्या सर्व गाड्या पार्किंग मध्ये लागल्या तर अनेक रोड मोकळे होतील आणि ट्रॅफिकची समस्या सुद्धा मोकळी होईल। मोठ्या प्रमाणामध्ये इथे हडपसरमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक हे होत आहे, ट्रॅफिकची मोठी अडचण होत आहे। यासाठी मी महापौर असतील तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांना याद्वारे मागणी करणार आहे की हडपसरमध्ये एवढी मोठी जागा असताना जर इथे जर मोठ्या पार्किंगची जर तुम्ही सुविधा केली, इथं मोठी पार्किंग बांधली तर 100% हडपसरमधील ट्रॅफिकची समस्या संपणार आहे आणि यामुळे अनेक लोकांची अडचणही दूर होणार आहे। सर्व नगरसेवकांना मी इथे आता नवीन निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना मी या माध्यमातून सांगत आहे की इथे बहुमजली वाहनतळ करावं आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्या आणि त्या लोकांच्या समस्या सोडवल्या तर ट्रॅफिकची सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे समस्या सुटणार आहे आणि रोड सुद्धा मोकळे होणार आहे। आता जर आपण पाहत असताल तर जागजागी गाड्या लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे। आसपासचे रोड पूर्ण जाम होत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जायला लागत आहे। त्यामुळे मी आयुक्तांना सुद्धा या माध्यमातून आवाहन करतो की आपण या इथे येऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून इथे लक्ष देऊन हे बहुमजली वाहनतळ करावं ही माझी नम्र विनंती आहे।